तर इकॉनॉमिक्सचा अजून एक महत्त्वाचा लेसन मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत, तो म्हणजे कॅपिटल मार्केट अँड मनी मार्केट। हाच लेसन तुम्हाला SP मध्ये पण कव्हर होईल मित्रांनो। सो सुरू करूया। व्हॉट इज कॅपिटल मार्केट? द मार्केट विच इज डील विथ मीडियम टर्म अँड लॉंग टर्म फंड। जिकडे मीडियम टर्म आणि लॉंग टर्म फंड म्हणजे 5 ते 10 वर्षापेक्षा जास्त वेळासाठी जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर या मार्केटमध्ये अवेलेबल होतात। जिकडे तुम्ही बॉरोइंग आणि लॅडिंग म्हणजे पैसे घेणे आणि पैसे देण्याचे काम 5 ते 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करू शकता, त्याला आपण कॅपिटल मार्केट असे म्हणतो। सो व्हॉट इज मनी मार्केट? द मार्केट विच इज डील विथ शॉर्ट टर्म फंड। जिकडे तुम्हाला शॉर्ट टर्म म्हणजे लेस दॅन 1 इयरसाठी मनी बॉरो किंवा लॅडिंग पैसे घेणे किंवा देण्याची प्रोसेस करू शकता, त्याला मनी मार्केट म्हणतात। यामध्ये मनी मार्केटचे फंक्शन, कॅपिटल मार्केटचे फंक्शन किंवा त्यांचे रोल काय आहेत याची स्टडी करू शकता। जसे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच्यामुळे कळते आपल्याला। इट इज हेल्पफुल फॉर इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टमेंट कुठे करायची ती कळते। मेकिंग हॅबिट ऑफ सेविंगची हॅबिट लागते। प्रॉपर इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता तुम्ही। युजफुल फॉर इमर्जन्सी असे अनेक फीचर कॅपिटल मार्केट व मनी मार्केटचे आहेत। एकदा रिवाइज करून घ्या, त्याचे रोल त्याचे फंक्शन एकदा बघून घ्या। या लेसनमध्ये डिस्टिंग्विश कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट ही जर केली तर ऑटोमॅटिकली तुमचे सर्व क्वेश्चन कव्हर होऊन जातील आणि हाच लेसन तुम्हाला SP ला उपयोगात येऊ शकतो। सेक्रेटरियल प्रॅक्टिस जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी देखील। सो हा लेसन छोटासा आणि सिंपल लेसन आहे, खूप इझी आहे मित्रांनो। अशाच व्हिडिओसाठी अशाच इन्फॉर्मेशनसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या विरांश कोचिंग क्लासेसचा ऑनलाईन YouTube चॅनल। थँक्यू।